भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये महत्त्वाची बैठक. पालिका निवडणुकीतल्या युतीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. कोण होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचारांना स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, मला मुख्यमंत्र्यांची दया येते म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर मुख्यमंत्री पदासाठी स्वतःच पायपुसणं करून घेतलं शिंदेंचाही पलटवार. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकरांचा लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय विरोधात हक्कभंग. 25 खासदारांच्या सह्या. मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर सेस आणि पागडी इमारतींबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. भाडेकरूंच्या ताब्यात जितकं क्षेत्र तितकाच एफएसआय मिळणार. तर मालकाला भूखंड मालकीपोटी बेसिक एफएसआय देण्यात येणार. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवारांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँग्रेस नेत्यांकडूनही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव. 30 जानेवारीपासून राळेगण सिद्धीत अण्णा हजारे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार. राज्यात सशक्त लोकयुक्त कायदा तातडीनं लागू करण्याची अण्णांची मागणी. शीतल तेजवानीला कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलीस कोठडी. पालघरच्या पूनम पार्क परिसरात अनधिकृत गोदामाला भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. सुदैवानं जीवितहानी नाही. आणि दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा आफ्रिकेनं केला 51 धावांनी पराभव. मालिका 1-1 अशी बरोबरी. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. 30 जानेवारीपासून राळेगण सिद्धीमध्ये अण्णा हजारे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. राज्यात सशक्त लोकयुक्त कायदा तातडीनं लागू करण्याची अण्णांनी मागणी केली आहे. शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांना प्रत्युत्तर दिलंय. तर त्या न्यायमूर्तींची कारकीर्द वादग्रस्त असल्याचंही ठाकरेंनी म्हटलंय. मुंबईला लुटणाऱ्यांनी शहांवर बोलू नये. उद्धव ठाकरेंच्या शहांवरील टीकेवरून एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली आहे. तर 2 नंबरवाल्यांना शेवटच्या नंबरला बसवल्याचा घणाघात देखील त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकरांनी लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. यावर 25 खासदारांच्या सह्या आहेत. झिशान सिद्दीकींची सुरक्षा कमी केल्यानं हायकोर्टानं सरकारला फटकारलंय. चुकीच्या हेतूनं सुरक्षा कमी केल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण आहे. तर जीवाला धोका निर्माण झाला तर जबाबदार कोण, असाही सवाल कोर्टानं विचारलाय. गोवा क्लब आग प्रकरणात लुथरा ब्रदर्सला मोठा धक्का बसलाय. रोहिणी कोर्टानं अग्रिम जामीन याचिका फेटाळून लावली आहे. दोघांना भारतात परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मुंबईतील सर्वच पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण बनवणार. हक्कांची घरं माफक दरात देण्याचा सरकारचा प्रयत्न. तर 2 महिन्यात अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. नांदेडच्या मुदखेड तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मृत शेतकऱ्याला लोक अदालतीला उपस्थित राहण्याची नोटीस आल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तर सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. शीतल तेजवानीला 15 डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात त्यांना ही कोठडी सुनावण्यात आली आहे. लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर, बंडू आंदेकर हे निवडणूक लढणार आहेत आणि त्याबाबतच्या अर्जाला कोर्टानं मान्यता दिल्याची माहिती वकील आम्रपाली धिवार यांनी दिली आहे. तर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांच्या जामिनासाठी देखील अर्ज केल्याचं वकिलांनी सांगितलंय. उरण येथील राजपाल नाकाजवळील लक्ष्मी बेकरीला आग लागल्याची घटना घडली. 4 तासानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. कोल्हापूरच्या गिरोली घाटात बिबट्याचं दर्शन झालं. रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला कठड्यावर तो बसला होता. वाहनधारकांनी त्याचा काढलेला व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्योतिबा मंदिर परिसरात अनेक बिबट्यांचा अधिवास आहे आणि त्यापैकी हा एक बिबट्या असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
सविस्तर बातमी पाहूयात। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात संसदेत 25 खासदारांकडून हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी 2 डिसेंबरला महाराष्ट्रातील अतिवृष्टीसाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडून कोणताही प्रस्ताव आला नाही असं सांगितलं होतं। मात्र त्यानंतर 3 डिसेंबरला शिवराज सिंह चौहान यांनी सभागृहात 27 नोव्हेंबरला महाराष्ट्र सरकारकडून प्रस्ताव आल्याची माहिती दिली होती। कृषी मंत्र्यांच्या उत्तरात विरोधाभास असल्याचा आरोप करत राज्यातील 25 खासदारांनी त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला। जर 27 तारखेला प्रस्ताव त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला होता तर मग खोटी माहिती सभागृहात का दिली गेली आणि त्याच अनुषंगाने आम्ही सगळ्या खासदारांनी हे सभागृहाचा अवमान आहे, सभागृहाच्या सदस्याचा अवमान आहे आणि मला वाटतं अशा पद्धतीने मंत्री जर त्या ठिकाणी बिनधक्कीपणे खोटी उत्तरं जर रेकॉर्डवर देत असतील तर तो निश्चितपणे खासदारांच्या विशेषाधिकारामध्ये येतं। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। बारामती बाजार समितीच्या लिलावात सचिन सातव यांनी सहभाग घेतला। यावेळी त्यांनी व्यापारी, हमाल आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला। जळगावच्या चोपड्यात स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले 20 मिनिटांसाठी बंद झाला होता। यामुळे शिवसेना उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। बदलापूर गावात ईडीच्या पथकाने छापेमारी केली आहे। भिवंडीत ईडी आणि एटीएसनं छापेमारी केल्यावर दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत पुरवण्याच्या संशयानं बदलापूर कनेक्शन समोर आल्यानं ईडीनं ही कारवाई केली आहे। कराडमधल्या शंभू तीर्थ चौकातील मेट्रोपॉलिस लॅबोरेटरीमध्ये डॉक्टरांच्या अनुपस्थित पॅथॉलॉजी चाचण्या करून बनावट स्वाक्षरीनं रिपोर्ट देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पॅथॉलॉजिस्टिक डॉक्टर संदीप यादव यांनी या प्रकाराची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। गोंदियाच्या गणेशनगरमध्ये छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली। पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सह्याद्री हॉस्पिटल तोडफोड प्रकरणात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हडपसर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगाव तालुक्यातील शिरसोली प्रन इथे स्मशानभूमी 3 दिवसांपूर्वी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार झालेल्या एका वृद्ध महिलेच्या अंगावरील सुमारे 1.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यांसह अस्थि आणि राख अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। यावेळी मयत महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे। नांदेडमधील सक्षम ताटे खून प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कुठलीच कारवाई न झाल्यानं पीडित कुटुंबीय थेट पोलीस ठाणे गाठून सेकंड FIR दाखल करण्याची मागणी केली आहे। 27 नोव्हेंबर रोजी आंतरजातीय प्रेम संबंधातून सक्षम ताटे या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। नांदेड जिल्ह्यामध्ये 25 बिबट्या आढळून आल्याची नोंद वनविभागाकडे झाली आहे। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील रोडगी, पांगरी, निमगाव आणि चोरंबा या गावात बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला। शेतीतील आखाड्यावरील पाळीव प्राण्यांना बिबट्यानं लक्ष्य केलं। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या नाशिक विभागानं संगमनेर तालुक्यातील सुकेवाडीतून 454 किलो गांजा जप्त केलाय। तुषार पडवळ नावाच्या व्यक्तीच्या घरात छापा मारत ही कारवाई करण्यात आली आहे। सविस्तर बातमी पाहूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतील भाषणात उद्धव ठाकरेंवर टीका केली आणि मदुराईतील मंदिरासंदर्भात निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांवर आक्षेप घेतला जातो। उद्धव ठाकरेंनी देखील वोट बँकेसाठी महाभियोग प्रस्तावावर सही केली आहे अशी टीका अमित शहांनी केलेली। त्यांच्या या टीकेला ठाकरेंनी देखील जोरदार उत्तर दिलंय। शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये असं प्रत्युत्तर ठाकरेंनी दिलंय, तर त्या न्यायमूर्तींची कारकीर्द वादग्रस्त असल्याचंही ठाकरेंनी म्हटलंय। कोई जज एक जजमेंट दे तो जज के खिलाफ इंपीचमेंट लेकर आते हैं। अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इंपीचमेंट लेकर आते हैं माननीय। और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया। उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए। न्यायमूर्तींवरती ज्या काही गोष्टी आहेत ती एका केसमुळे नाहीये, त्यांची आतापर्यंतची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्याच्यावरती काही न्यायमूर्तींनी आणि काही माजी न्यायमूर्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेले आहेत। हा सगळा प्रकार एकत्र केल्यानंतर एका केसवर नाही झालेला नाहीये आणि कधीही
कुठल्याही बाबतीत म्हणजे त्या मंदिराच्या आवारात दिवा लावण्यावरून हा जो काही वाद आहे, मंदिराच्या आवारात दिवा लावला गेलाच पाहिजे, तिकडे रोषणाई, तिकडे हिंदू सण साजरे झालेच पाहिजे, उत्सव साजरे झालेच पाहिजेत या मताचा मी आहे, माझी शिवसेना आहे आणि हिंदुत्वावरनं अमित शहानी शिकवू नये. एक मोठी बातमी. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालंय, कारण त्र्यंबकेश्वर मुलं विक्री प्रकरणात 3 मुलं बेकायदेशीरपणे दत्तक घेतल्याचा अहवाल समोर आलाय. जिल्हा प्रशासनानं नेमलेल्या चौकशी समितीनं हा अहवाल दिला. मुलांचं बेकायदेशीर हस्तांतर आणि आर्थिक व्यवहार झाला का, पोलिसांनी याचा तपास करावा असाही समितीनं निष्कर्ष दिलाय. मुलं विक्री झाली किंवा नाही याबाबतचा तपास आता पोलीस करणार आहेत. CWCच्या समोर आणि चाइल्ड वेलफेअर अधिकारी जे आहेत त्यांच्यासमोर या बाबतीमधली पुढची प्रक्रिया पूर्ण झाली, कारण ही कायदेशीर प्रक्रिया आहे. याच्यामध्ये सत्यता तपासणं अत्यंत आवश्यक असतं. प्रायमा फेशी पोलिसांनी याच्यामध्ये जे काम करणं आवश्यक होतं ते केल्यानंतर लीगल प्रक्रिया जी आहे ती ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 2015 याच्यानुसार संपूर्ण CWCकडे त्याचा अधिकार असतो आणि तो अधिकार वापरून CWCने त्याची सविस्तर चौकशी केली आणि आज रोजी या बाबतीतला अहवाल आम्हाला दिलेला आहे. WCने जो अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या चौकशीमधला साधारणतः जिस्ट त्याच्यामध्ये आलेला आहे की ही जे 3 मुलं त्या ठिकाणी दिलेली होती त्या तिन्ही मुलांना त्यांनी बालगृहामध्ये ठेवलेलं आहे आणि या मुलांना ज्या डॉक्युमेंटच्या आधारावर दिलेला आहे तो डॉक्युमेंट ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टच्या जो विहित केलेले आहे त्या प्रक्रियेप्रमाणे नाही आहे. त्याचप्रमाणे काही गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सप्रमाणे ते नाही आहे. त्यामुळे ती प्रक्रिया पूर्णतः चुकीची आहे असं त्यांचं साधारणतः प्रायमा फेशी मत आहे. त्यांनी याच्यामध्ये काही संशयास्पद आहे का किंवा अधिक काही गोष्टी घडण्याची शक्यता आहे, ह्या सगळ्या शक्यता ज्या आहेत त्या रूल आउट करण्यासाठी पोलिसांनी याच्यामध्ये अधिक चौकशी करावी आणि या बाबतीतला अहवाल स्वतंत्रपणे त्यांना कळवावा अशा स्वरूपात